जळगावातूनच जळगाव शहरातील 5ही एलपीजी गॅस पंप बंद झाले आहेत। गॅस पुरवठा न झाल्याने आठवडाभरापासून गॅस पंप बंद झाले। रिक्षा चालकांच्या अडचणींमध्ये सुद्धा वाढ झाली। रिक्षा चालकांवरती उपासमारीची वेळ सध्या आली आहे। जळगावातील इच्छादेवी परिसर, ट्रान्सपोर्ट नगर, जळगाव टोलकाटा अशा तीनही ठिकाणांवरती असे एकूण 5 एलपीजी गॅस पंप आहेत। वेळेवरती गॅस मिळत नसल्याने पंप बंद ठेवण्याची वेळ सध्या आली असून पंप चालकांच्या आर्थिक नुकसानाला सुद्धा त्यांना बळी पडावं लागतंय। त्यामुळे रिक्षा चालकांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। अडचणीचं झालेला आहे, गॅस भेटत नसल्यामुळे काय अडचणी येईल काय सांगा सर? एवढी अडचणी आम्हाला सबसे पहिले तो बँकवाले आम्हाला त्रास देत आहे। आता हप्ते आले गाडीचे, बरोबर आहे। आता हप्ते कुठे टाकणार आहे? मी गॅस टाकणार आहे का गाडी चालवणार आहे का हप्ते टाकणार आहे? गॅसच नाही येतो। सगळंच बिल झालेलं आमचं। सर्व काम म्हणजे एकदम सत्यानाश झालेली आमची काम धंद्याची। सगळं स्टॉप झाला डायरेक्ट। आता सकाळपासून आम्ही गॅस पुढे फिरताय। आता गॅस इकडे संपलेला, डायरेक्ट गाडी इकडे लावून दिली। आता कोणी लुटत बी नाही, काय बी नाही। एवढा दूर नाही आता लुटायला गाडी काही। 55 रुपये लिटरने म्हणजे 52-53 लिटरने गॅस मिळायचा, तो आता अशा अडचणीमध्ये एक म्हणजे 100ला भिडून गेलेला आहे। 100ला तोही मिळत नाही। म्हणजे असे आम्ही आता काल फक्त आम्हाला समजलं की येणार आहे, तेवढ्या आशेवर आम्ही आधीच काहीच आता पर्यायच नाही। आणि पेट्रोल सुद्धा आम्ही टाकू शकत, कारण की आता जे गॅसच्या गाड्या असतात त्याच्यात जर तुम्ही 1 लिटर पेट्रोल टाकलं तर 7 ते 8 किलोमीटर गाडी चालते। काय पेट्रोल टाकून आम्ही गाडी चालवणार आहे? तू अंगावर नको येणार थोडा। जेव्हा आम्ही इलिगल गॅस भरायचो हंड्यांचं, भारत गॅसच्या हंड्या घेऊन हंड्यांचं भरायचो, तेव्हा आमच्यावर एवढं लक्ष ठेवलं जायचं। आणि जेव्हा नवीन पंप चालू झाले तर आमच्या मागे पॉम्पलेट घेऊन फिरायचे की आमच्या पंपावर ही स्कीम आहे, ती स्कीम आहे। आणि तेव्हा नवीन यांनी चालू केलं तेव्हा 52-55 रुपये लिटर यांनी गॅस दिलं। आणि आता त्यांनी फायदा उचलून घेतला, 100च्या वरती 100 पर्यंत भिडून गेलंय। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज।